नमस्कार मंडळी, एक मिनिट थांबा. मी सांगणार आहे अशा 8 प्रकारच्या प्रवाशांबद्दल ज्यापैकी कुणी ना कुणी तुमच्या घरात, तुमच्या शेजारी किंवा तुमच्या ओळखीत नक्कीच असणार. आणि जर त्यांनी हे कार्ड काढलं नाही तर उद्यापासून त्यांची सरकारी सवलत कायमची बंद होऊ शकते. या यादीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अमृत ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या 8 जणांबद्दल मी सांगणार आहे. ज्यांनी हे कार्ड काढले नाही तर त्यांना उद्यापासून बसमध्ये जागा मिळणार नाही आणि मिळाली तर पूर्ण तिकीट भरावं लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्येच सोडू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या न्यूज चॅनल मध्ये. आज आपण NCMC कार्ड बद्दल अगदी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. कोणकोणत्या नागरिकांना हे कार्ड बंधनकारक आहे, त्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो, कार्ड कसं आणि कुठे काढायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्ड नेमकं कधीपासून लागू होणार आहे. मंडळी, हा विषय 8 वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, सोप्या भाषेत सांगतो, NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेऊया. मंडळी, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ST महामंडळाने एक नवीन डिजिटल स्मार्ट कार्ड सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे NCMC कार्ड. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आपण म्हणतो त्याला. आतापर्यंत सवलतीच्या तिकिटासाठी वेगवेगळी कागदपत्र, ओळखपत्र दाखवायला लागायची, पण आता एक स्मार्ट कार्ड दाखवलं की संपूर्ण सवलत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, हे कार्ड नसेल तर कोणतीही सवलत मिळणार नाही. आणि जर तुमच्याकडे सुट्टे पैसे किंवा तिकिटाचे पूर्ण पैसे नसतील तर तुम्हाला ST बसमधून बाहेर पडावे लागेल. चला तर आता बघूया नेमकं कोणाकोणाला हा नियम लागू होणार आहे. पहिल्या नंबरवर येतात महिला प्रवासी. राज्यातल्या महिलांना ST प्रवासात तिकिटावर 50% सवलत मिळते. रोज कामावर जाणाऱ्या महिलांना किंवा बाजार हाटासाठी प्रवास करणाऱ्या लाखो महिलांना ही सवलत वापरता येणार आहे. आणि ही सवलत मिळवण्यासाठी आता हे कार्ड आता तुम्हाला बंधनकारक करण्यात आले आहे. दुसऱ्या नंबरवर येतात 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक. या वयोगटातल्या आजी आजोबांनाही ST तिकिटावर 50% सवलत मिळते आणि त्यांना देखील हे कार्ड आता बंधनकारक करण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर येतात 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक. ही सगळ्यात मोठी सवलत आहे. या वयोगटातील नागरिकांना म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण प्रवास पूर्णपणे मोफत आहे, म्हणजे 100% मोफत प्रवास सुविधा. आणि त्यांना देखील ही सुविधा घेण्यासाठी आता NCMC कार्ड त्यांच्याजवळ असणं अत्यंत बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर त्यांच्याकडे येत्या काही दिवसांमध्ये, म्हणजे मी पुढे जी तारीख सांगणार आहे त्या तारखेपर्यंत त्यांनी हे कार्ड काढलं नाही तर त्यांना ST बसमध्ये पूर्ण तिकीट द्यावं लागेल. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर येतात विद्यार्थी. शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास किंवा सवलतीचं भाडं मिळतं. ही सवलत सुरळीत मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनाही हे कार्ड काढावं लागणार आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी काही कागदपत्रे लागतात, ज्याबद्दल मी पुढे सविस्तर सांगतो. 5व्या क्रमांकावर येतात दिव्यांग प्रवासी. दिव्यांग प्रवाशांना देखील सरकारकडून म्हणजे शासनाकडून विशेष सवलती दिल्या जातात. आणि जर तुम्हाला सवलत मिळत असेल तर तुम्ही देखील हे कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 6व्या क्रमांकावर येतात स्वातंत्र्य सैनिक. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विशेष प्रवास सवलती दिल्या जातात. त्यांच्यासाठीही हे कार्ड आता लागू करण्यात येणार आहे आणि सवलतीसाठी हे कार्ड त्यांच्याजवळ असणे अत्यंत बंधनकारक होणार आहे. त्याचबरोबर 7व्या क्रमांकावर येतात मान्यताप्राप्त पत्रकार. शासनाकडून मान्यता मिळालेल्या पत्रकारांनाही प्रवास सवलत दिली जाते. त्यांना देखील या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता त्यांच्याजवळ NCMC कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 8व्या क्रमांकावर
म्हणजे शेवटच्या क्रमांकावर येतात राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती. आणि मंडळी, राज्य शासनाकडून विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना त्यांना देखील लागू असलेल्या प्रवास सवलतींसाठी हे कार्ड आता बंधनकारक करण्यात आले आहे. मंडळी, जरा थांबून विचार करा. या 8 नावांच्या यादीमध्ये बघितलं तर तुमच्या घरातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः या यादीमध्ये बसता. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही NCMC कार्ड काढून घेणे अत्यंत गरजेचे आणि आता बंधनकारक होणार आहे. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे कार्ड कधीपासून लागू होणार आहे. ज्यासाठी तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला, म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला, ती गोष्ट आता समोर आली आहे. हे कार्ड 1 सप्टेंबर 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. हे कार्ड अगोदर 1 ऑगस्ट 2026 म्हणजे या महिन्यापासून सुरू होणार होतं. पण अनेक नागरिकांना कार्ड मिळालं नव्हतं किंवा अनेकांनी हे कार्ड काढलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी आता मुदतवाढ करून दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही 50% सवलत किंवा पूर्ण प्रवास मोफत घेणार असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड आता बंधनकारक करण्यात येणार आहे. तर मंडळी, हे कार्ड काढल्यानंतर 15 ते 20 दिवस लागतात कार्ड तुमच्या घरी यायला. कार्ड कुठे मिळतं आणि खर्च किती येतो? तर मंडळी, हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 200 रुपये लागतात आणि हे कार्ड तुम्हाला जवळच्या ST डेपोमध्ये काढायला मिळणार आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड, दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे संबंधित व्यक्ती स्वतः डेपोमध्ये उपस्थित पाहिजे. म्हणजे जर तुमचं कार्ड काढायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे. तर मंडळी, पुढील भाग लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर 2026 नंतर वरच्या 8 वर्गांबद्दल ज्या ज्या व्यक्तींना सवलत मिळते त्यांना पुढील प्रमाणे माहिती लक्षात ठेवायची आहे. जर त्यांनी हे कार्ड काढलं नाही तर त्यांची सवलत बंद होऊ शकते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता आजच्या आज हे कार्ड काढून घ्या. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत, पाहुण्यांपर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत आणि मित्रपरिवाराबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांना देखील कळेल की हे कार्ड आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. आणि मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.